लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची तारीख आता जवळपास निश्चित झाली असून याची यादी देखील तयार झाली आहे आणि या यादीनुसार राज्यभरातून जवळपास 2,35,00,000 लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळणार आहेत। आता हे पैसे नक्की कोणत्या बहिणींना मिळणार तसेच तारीख काय असणार आहे याबाबतची माहिती देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्याबाबत एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे की जून आणि जुलैमध्ये ज्या महिलांना पैसे आले नव्हते त्यांना ऑगस्ट महिन्याचे पैसे येणार का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तर त्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी हायटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा विराज। तर लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या असणारे सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आता यामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली बाब म्हणजे जून आणि जुलै महिन्याचे ज्यांचे पैसे आले नव्हते त्यांना ऑगस्ट महिन्याचे पैसे येणार का, हा एक प्रश्न सर्वसामान्य लाडक्या बहिणींकडून सतत विचारला जात आहे। तर लक्षात घ्या, जून आणि जुलैमध्ये जवळपास 26,34,000 लाडक्या बहिणींचा हा लाभ थांबला होता आणि त्यांना आता ऑगस्ट महिन्यामध्ये देखील पैसे मिळणार नाहीत। याचे महत्त्वाचे कारण म्हणजे की पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे आणि जोपर्यंत संपूर्ण पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देऊ शकत नाही, असे आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। याचाच अर्थ ज्या लाडक्या बहिणींना जून आणि जुलैमध्ये पैसे आले नव्हते, तुमची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी देखील तुम्हाला लगेच पैसे मिळणार नाहीत, तुम्हाला कदाचित पुढच्या महिन्यामध्ये योजनेचे पैसे मिळतील। परंतु यामध्ये आनंदाची देखील एक बाब असणार आहे की यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ज्या लाडक्या बहिणी पात्र होतील त्यांना योजनेचा जून आणि जुलै महिन्याचा जो हप्ता थकला होता तो देखील हप्ता त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे ही एक महत्त्वाची बातमी असणार आहे। पण ज्या महिला अपात्र होतील त्यांना मात्र लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापुढील पैसे मिळणार नसल्याचे नक्कीच 100% सिद्ध झाले आहे। त्यामुळे लक्षात घ्या, तुमच्या कुटुंबामध्ये 3 लाभार्थी असल्यास तुम्हाला योजनेचे पैसे मिळतील का, तर पैसे मिळणार नाहीत। आता ज्या चुकून अपात्र झाल्या होत्या की ज्यांचं नाव चुकीच्या पद्धतीने अपात्र यादीमध्ये घेतलं गेलं, केवळ त्यांनाच योजनेचे पुढील पैसे येतील, ते देखील त्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर। आता दुसरा महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की ऑगस्ट महिन्याचे पैसे कधीपर्यंत जमा होतील। तर लक्षात घ्या, ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि त्यासोबत महत्त्वाची बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित होणार आहे त्यासाठी यादी तयार झाली असून जवळपास 2,29,00,000 महिलांच्या बँक खात्यावरती हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। हे पैसे 1,500 रुपयांप्रमाणेच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येतील। आता यामध्ये मग आता ज्यांची पडताळणी झाली नाही त्यांनी काय करायचं, तर लक्षात घ्या, याबाबत मी अनेक व्हिडिओमधून सांगून आलोय। परत एकदा मी तुम्हाला सांगतो की यासाठी आपल्याकडे केवळ आणि केवळ ऑफलाईन पद्धतीनेच पर्याय आहेत, यासाठी ऑनलाईन पद्धत देण्यात आलेली नाही। त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला योजनेची पडताळणी करायची आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकांची भेट घ्यावीच लागेल। अंगणवाडी सेविकांनी जर काम नाही केले तर तुम्हाला पंचायत समितीमध्ये जावे लागेल आणि तुम्ही जर शहरात असाल तर तुम्हाला महानगरपालिका कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्यायची आहे आणि त्यांच्याकडून तुमची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागेल। त्यांना जे डॉक्युमेंट मागतील ते डॉक्युमेंट तुम्हाला द्यावे लागतील, तरच तुम्हाला योजनेचे पुढचे पैसे येतील। कारण ऑनलाईन पद्धतीने पडताळणी अजून सुरू नाही आणि सुरू होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे, कारण आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी कालच फेसबुक पोस्टद्वारे सांगितलं की जी काही पडताळणी होणार आहे ती पडताळणी फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे। त्यामुळे तुम्ही अजूनही तुमची पडताळणी केली नसल्यास लवकरात लवकर तुमची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक असणार आहे, अन्यथा योजनेच्या लाभापासून तुम्हाला मुकावे लागणार आहे। आता तुमच्या कुटुंबामध्ये किती लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळतो हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे का हे देखील आम्हाला कळवा। तुम्हाला जून आणि जुलैचे पैसे मिळले का हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच तुमचे जे काही प्रश्न असतील याच्या व्यतिरिक्त तेही आम्हाला कमेंटमध्ये विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि व्हिडिओ शेअर, सबस्क्राइब, फॉलो आणि लाईक करायला देखील विसरू नका।